तर बाळातीन आईसाठी ही पेस्ट खूप फायदेशीर असते. ही आहे बाजरीची पेस्ट. फुल रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर आज मी मेथीची भाजी बनवणार होते. ती पण दूध वाढीसाठी खूप फायदेशीर असते. तर आता ताजी छानपैकी भाजी आणली, निसून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची. त्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता. तर यामध्ये टाकलं तेल, त्यानंतर जिरं टाकलं, थोडंसं लसूण टाकलं आणि जी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती टाकून घ्यायची. तुम्ही चिरून पण टाकू शकता. आता मी तशीच टाकलेली आहे. तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेते, त्यानंतर हिरवी मिरची आणि तिखट जास्त बनवायचं नाही, थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात आणि अशी बनवून घ्यायची भाजी छानपैकी. आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी छान लागते. आणि गव्हाची पोळी जास्त खायची नाही, कारण की त्याने बाळाचं पोट दुखू शकतं. त्यामुळे बाजरीची भाकरी छान असते किंवा ज्वारीची सुद्धा खाऊ शकता तुम्ही. तर दूध वाढीसाठी खूप फायदेशीर असते. यापेक्षा अजून पातळसुद्धा बनवू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.